पुण्यामध्ये 2-3 दिवसापूर्वी पाऊस झाला होता आणि त्याच्यामुळे धानोरी परिसरातील ऑर्चिड हॉस्पिटलचा जो परिसर आहे तो संपूर्ण पाण्याखाली गेला आहे आणि इथल्या आजूबाजूच्या सोसायट्या देखील पाण्याखाली गेल्यात. तर आता इथले नागरिक ह्या गोष्टीमुळे प्रचंड त्रस्त आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ त्यांना नेमका काय त्रास होतोय ते. हां, माझं नाव अनुजा. मी इथल्या सोसायटीत राहते जी ऑर्किड हॉस्पिटल समोर आहेत सोसायटीज. तर आमच्याकडे आता 3 दिवस झाले पाऊस होता. तर त्या पावसामुळे इतकं पाणी साठलेलं आहे की आम्हाला कुठे जाताही येत नाही. मुलांच्या परीक्षा आहेत, मुलांना पाण्यातून जावं लागत आहे आणि इथे सगळा ब्लॉकेज आहे, त्याचा निचरा नाही होत आहे. तर त्याच्यासाठी आम्ही इथे प्रोटेस्ट करत आहोत. तर आमच्या किती दिवसांपासून हे पाणी साठलं इथं सोसायटीमध्ये? हे पाणी 3 दिवस झालं साठलेलं आहे. 3 दिवस झाले. येस. आणि मग या गोष्टीची तक्रार तुम्ही कोणाकडे केलीत की नाही? मग ॲज अ सोसायटी रिप्रेझेंटेटिव्ह किंवा सोसायटी थ्रू? ऑफकोर्स आम्ही फोन केला होता PMC मध्ये, पण त्यांनी आम्हाला काहीच हे केलेलं नाहीये, रिप्लाय बॅक नाही केलेलं आहे. तर आज आम्ही इथे प्रोटेस्ट करतोय म्हणून काहीतरी हालचाल होतीये, पण हे परमनंट सोल्युशन नाही आहे. आम्हाला परमनंट सोल्युशन हवंय या गोष्टीसाठी. कशा प्रकारे त्रास होतो नागरिक म्हणून? आता इथं बघू शकतो आपण, लहान पोरं देखील आहेत, स्त्रिया देखील आहेत. तर काय त्रास होतो नेमका लहान पोरांना आणि स्त्रियांना खास करून? लहान मुलांच्या परीक्षा सुरू आहेत, त्यांना सकाळी जावं लागतं. तर ते पूर्ण असं इतकं गुडघ्याच्या वरती पाण्यातून जात आहेत. बाहेर जाऊन शूज घालतात आहेत, युनिफॉर्म चेंज करतात आहेत आणि मग जातात आहेत. 3 दिवस हेच चालू आहे? हेच सुरू आहे. आणि बायकांना सुद्धा आता इथे एवढ्या सगळ्या लेडीज आहेत तर त्यांनाही प्रॉब्लेम्स होत आहेत. कुणाकुणाचं ऑफिस असतं, त्यांना ते ऑफिसला नाही जाऊ शकत आहेत. घरातून काम करावं म्हटलं तर घरामध्ये लाईट्स नाही आहेत. 3 दिवस झाले लाईट्स नाहीये. 3 दिवस झाले. मग अशा ह्याच्यामध्ये कसं चालू आहे? म्हणजे रोज कसं जगता तुम्ही? माता 3 दिवस लाईट नसणं म्हणजे साधी गोष्ट नाहीये. 3 दिवस आम्ही असेच करतोय. आता काय ऑफिस नाही करत आहेत लोक, काय करणार? लहान मुलगी बाळा, तुला काय सांगायचं? मैं आपको एक स्टूडेंट के पर्सपेक्टिव से बता रही हूँ. यहाँ पे हम सुबह हमारे एग्जाम्स चल रहे हैं, हमें मजबूरी में स्कूल जाना ही पड़ता है. हमारे पास कोई ऑप्शन नहीं है. सुबह लाइट नहीं है, ठंडे पानी में नहा के जा रहे हैं. यहाँ हमको अपने पूरे पैंट्स ऊपर चढ़ा के जाने पड़ते हैं. शूज़ हम लोग गेट पे जाके पहन रहे हैं. बस वहाँ खड़ी होती है, जाम लग जाता है एंड वहाँ हम लोग अपने शूज़ चेंज करते हैं तुरंत जल्दी सब कुछ करके बस में चढ़ते हैं. घर जाने में दिक्कत हो रही है. बार हम लोग को ऊपर नीचे करना पड़ता है. हम लोग ऊपर जा रहे हैं बार सीढ़ी से, बहुत बड़ी बिल्डिंग है, बार ऊपर जाना पड़ता है हम लोगों को. एंड रात में इलेक्ट्रिसिटी होती नहीं है. एग्जाम्स चल रहे हैं, पढ़ने के लिए टॉर्च की लाइट में पढ़ रहे हैं हम लोग. बुक पे टॉर्च की लाइट डाल के पढ़ रहे हैं. एग्जाम्स पे क्या असर हो रहा है इस चीज का? एग्जाम्स पे ये असर हो रहा है कि आप टॉर्च की लाइट पे पढ़ रहे हो, आपको कुछ सही से समझ में भी नहीं आ रहा है. आप समझो आप लाइट में नहीं हो, आप नहीं पढ़ पा रहे हो सही से, आपको कुछ समझ में ही नहीं आएगा. क्या लिख के आएंगे एग्जाम में, क्या करेंगे? कितने दिनों से एग्जाम्स चालू है और कितने पेपर्स बचे हैं? एग्जाम्स हमारे 1 हफ्ते से चालू है. 1 हफ्ते से चालू है. अभी 3-4 दिन पहले पानी भर गया था, उसकी वजह से लाइट चली गई, हम लोग नहीं पढ़ पा रहे थे. बहुत मुश्किल से पढ़ाई करके एग्जाम देने जा रहे हैं हम लोग. 2 दिन से पानी भरा हुआ है, बीच में छुट्टी लगती है तो एग्जाम देने जा रहे हैं. तब भी अभी एक और एग्जाम बाकी है, उसके लिए भी पढ़ना है. अगर आज लाइट नहीं आई तो हम क्या करेंगे? नहीं पढ़ पाएंगे. आमच्या सोसायटीमध्ये गुरुवार रात्रीपासून पाणी भरलेलं आहे. हा आजचा प्रश्न नाही आहे, 10 वर्षापासून आम्ही प्रॉब्लेम फेस करतोय. गुरुवारी रात्री अग्निशमन दल आलं, PMCचं काही न करता फक्त बघून परत गेले. गुरुवारपासून उपायुक्तांना फोन करतोय, त्यांचं उत्तर होतं 10 वर्षापासूनचा प्रॉब्लेम आहे, सॉल्व्ह होणार नाही लगेचच. म्हणजे आम्ही किती वर्ष अजून अशीच पाण्यामध्ये? उपायुक्तांचं हे उत्तर होतं 10 वर्षापासूनचा प्रॉब्लेम आहे, हा लगेचच सॉल्व्ह होणार नाही, हे उत्तर मिळालं आम्हाला त्यांच्याकडून. हे जे अग्निशमन दल किंवा हे जे आता आले हे केव्हापासून आले? आम्ही रस्त्यावरती इथे सगळे जेव्हा येऊन बसलो बायका मुलं तेव्हा ते आलेत आणि आत्ता काम करतायत. गुरुवारी आल्यानंतर हालचाल नव्हती त्यांची काहीच, येऊन परत गेलेत ते बघून. आमदार आले, खासदार आले, सगळे नगरसेवक आले, बघतात निघून जातात. म्हणजे आम्ही किती वर्ष अजून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे? म्हणजे राजकीय नेते येऊन सुद्धा काही उपयोग झालेला नाहीये. काहीही उपयोग झाला नाहीये. कुणीच पाणी काढलेलं नाहीये तिथलं. आम्ही कधीच 10 वर्षापासून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय. पाणी 3 दिवसापासून भरलंय, लाईट नाहीये घरामध्ये, प्यायचं पाणी नाहीये, लिफ्ट बंद आहे, पाण्यामध्ये साप फिरतायत, त्यामध्ये आम्हाला मुलांना घेऊन खाली शाळेला सोडायला यावं लागतंय. खूप प्रॉब्लेम्स आहेत आमचे. आई म्हणून काय वाटतं या गोष्टीकडे की तुम्ही मुलांना सोडून, आता किती बरीचशी लहान मुलं आहेत?
लहान लहान मुलं आहेत, खांद्यावरती बसून आम्ही मुलांना घेऊन गेलो. ज्यांची मोठी मुलं आहेत त्यांना बरमोडा घालून आम्ही घेऊन गेलो रस्त्यावरती, आणि मुलं ती 10 वर्षाची 14 वर्षाची मुलं रस्त्यावरती पॅन्ट बदलणार आहेत का? तुम्ही सांगा मला, हे उत्तर द्यायला असतात ना ती मुलं रस्त्यावरती पॅन्ट बदलायला. कसं सांगणार आहे आम्ही त्यांना तुम्ही इथं रस्त्यावरती पॅन्ट बदला आणि शाळेला जावा म्हणून? शाळा अलाव करणार आहे हाफ पॅन्टवरती त्यांना? नाहीच करणार आहे. आम्हाला ह्याच्यावरती परमनंट सोल्युशन पाहिजे, त्याशिवाय आम्ही इथून उठणार नाहीये. परमनंट म्हणजे परमनंट. कुणाला तुम्हाला रस्त्यात कुठं पूर्ण मेन रोड पर्यंत जिथपर्यंत नाला आहे तिथपर्यंत खोदायचं आणि आम्हाला परमनंट सोल्युशन द्यायचं. आम्ही कुठं आंदोलन करायचं आम्ही तिथं आंदोलन करणार आहे, पण आम्ही घरात जाणार नाहीये. शासन काम करत नाहीये. हा प्रॉब्लेम आमच्या सोसायटीचा मागील 10 वर्षापासून आहे. त्यात आत्तापर्यंत 4-5 वेळेस असा प्रॉब्लेम झालेला आहे. तो प्रॉब्लेम एका दिवसात आजपर्यंत सॉल्व्ह होत होता. आज पहिल्यांदा असं झालं की आज 3रा दिवस आहे आणि पाणी बिलकुल पण निघालेलं नाही बाहेर. पाणी निघालेलं नसल्यामुळे मुलांना स्कूलला जायला, जे बाकीच्यांनी सांगितलं स्कूलचे प्रॉब्लेम किंवा इलेक्ट्रिसिटीचे प्रॉब्लेम किंवा जे मेडिकल इमर्जन्सी, काही 1-2 लेडीज आमच्याकडे प्रेग्नंट पण आहेत, म्हणजे त्यांच्याकडे जर बघितलं असं वाटतं की आता काय होणार. ठीक आहे, तो एक प्रश्न आहे. नंतर याचं जे परमनंट सोल्युशन, आता आयुक्त आलेले तिथं, ते काय म्हणतात ते बघूया. आयुक्त आले, पण ह्याच्या अगोदर जे आयुक्त होते किंवा ह्याच्या अगोदर 10 वर्षांपासून हा प्रॉब्लेम चालू आहे काका, तर ह्याच्यावरती तुम्ही PMCकडे कधी तक्रार घेऊन गेला होतात आणि त्यांनी ह्याच्यावरती कशा प्रकारे उत्तर दिलेत तुम्हाला? आमच्याकडे 10 वर्षाची एक पूर्ण फाईल आहे. किती आम्ही त्यांना अर्ज दिलेत विथ फोटो, ती सगळी फाईल आमच्याकडे आहे. आम्हाला प्रत्येक वेळी म्हटले की इथं वर्क ऑर्डर, म्हणजे आता जे हे झाले आहेत, आम्हाला जेवढं माहिती पडलं आहे की PMCकडनं ते अप्रूव्ह झाले आहेत. ठीक आहे, हा आमच्या पर्सनल याच्यातनं आम्हाला माहिती पडलं आहे की हे PMCकडनं अप्रूव्ह झाले आहेत तिथपर्यंत. आता त्याचं जर अप्रूव्ह झालं आहे तर आम्ही आजच्या आज इथं वर्क ऑर्डरसाठी रिक्वेस्ट करू आयुक्तांना. जर त्यांनी वर्क ऑर्डर दिली तरच आम्ही इथून निघू, नाही तर आम्ही इथंच बसणार. आजच्या सध्याच्या परिस्थितीबद्दल आयुक्तांचं काय म्हणणं आहे? आयुक्तांशी अजून आमचं बोलणं नाही झालं. ते साईट व्हिजिटला गेले. टाळाटाळ करतात असं वाटतंय का? आम्ही जेव्हा घोषणा देत होतो त्या घोषणांचा त्यांना राग आला. तो त्यांना एक घोषणांचा राग आला. आम्ही 10 वर्षापासून इथे एवढ्या वेळेस पाण्यात गेलो. आमचा राग किती असेल त्यांनी समजून घेतलेला नाही. आता ते आल्यावर काय बोलतात ते बघूया. प्रशासन ऐकायच्या गोष्टीत नाहीये, ते काही काम करत नाहीये. आम्हाला परत जावं लागेल तुम्ही असं ओरडलं तर. त्यांचं उत्तर असं होतं घोषणा देताना, तुम्ही असे ओरडायला लागला तर आम्हाला परत जावं लागेल. हे उत्तर होतं त्यांचं. हे अपेक्षित आहे त्यांच्याकडून उत्तर. म्हणजे कामाप्रती टाळाटाळच टाळाटाळच होतीये त्यांची. पाण्यामध्ये आता STPचं पाणी सगळं मिसळलेलं आहे. एवढ्या सगळ्या लोकांच्या हेल्थचं काय कोण अश्युरिटी देणार आहे आमच्या हेल्थची? सगळं घाण पाणी आहे तिथं. मुलं खालीवर करतायत त्या पाण्यामध्ये. हेल्थवरती काय प्रॉब्लेम होतील त्याचे? पाणी सगळं टाकीमध्ये जे पिण्याचं वापरायचं पाणी. माझी सून आणि मुलगा ऑफिसला जातात. 2 मुली आहेत त्यांना सांभाळायला. एवढ्या पण सकाळी ते सोडून जातात, पण एवढ्या पाण्यातून कमरे इतक्या पाण्यातून मला मुलीला कसं नेणार करणार? 5व्या मजल्यावर चढून जायचं, उतरून यायचा त्रास होतच ना. 5व्या मजल्यावर चढून उतरून करतात. हा, मग आता पुरीला सोडायचं न्यायचं म्हटल्यानंतर हे दोघं ऑफिसला जातात ना. आणि हा एकाला त्रास आहे, सगळ्यांना त्रास आहे. असे सिनियर सिटी बहुतेक आहे. आता नावेला जाणं, सगळे पोरं ऑफिसला गेल्यानंतर पंक्चं तर बघावंच लागतं ना. त्यामुळे याच्यावर पूर्णपणे सोल्युशन हे आजच मिळालं पाहिजे. कारण आता थांबलं नाही. 10 वर्ष होऊन गेली तेव्हापासून हा प्रॉब्लेम चालू आहे. अजूनपर्यंत सॉल्व्ह केला, पण आता सॉल्व्ह करू शकणार नाही. आणि हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्याशिवाय इथून जागा सोडणार नाही, एवढं नक्की. अजून एक पॉईंट होता माझा, जे ऑफिशियल्स आहेत PMCचे, यांना थोडं पॉलिटिकल प्रेशर आल्याशिवाय काम करत नाही. ठीक आहे, यांना जेव्हा फोन जातो पॉलिटिकल प्रेशरने तेव्हा जे काम होतं. PMC ऑफिसर आमच्यासाठी काम करता की जे आम्ही निवडून दिलेले लोकनेते त्यांच्यासाठी काम करतात हे आम्हाला आजपर्यंत समजले नाही. टॅक्स आम्ही भरतोय, आमच्या सुविधा आम्हाला मिळायला पाहिजे. ठीक आहे, आम्ही कोणाकडे भीक पण नाही मागत आहे. जे आम्ही करतोय, जे भरतोय त्याच्यासाठी आम्हाला तो हे पाहिजे. दादा 10 वर्ष झाली इथे काही ऍक्शन घेतली नाही गेली आणि आता एका वर्षात PMC लवकरात लवकर घेईल ऍक्शन, तुम्हाला वाटतंय? ॲक्शन घेतली गेली नाही असं नाही. जे मला माहिती पडलंय की इथून तिथपर्यंत तो जो रोड आहे याचं अप्रुव्हल आहे. ठीक आहे, हे आम्हाला पर्सनल माहिती पडलं. कोणी आम्हाला येऊन असं PMCतनं आम्ही डॉक्युमेंट नाही घेतले, पण आम्ही ती ऑर्डर बघितली की इथून ते अप्रूव्ड झालंय. ठीक आहे, पण तरी सुद्धा आता पूरस्थितीचं आपण बघू शकतो. तर त्याच्यावर ॲक्शन नाही झाली, कारण ते म्हणतात की आमच्याकडे एस्टिमेटेड बजेट नाही. जर तुम्ही एखादी गोष्ट अप्रूव्ड करताय तर ते एस्टिमेटेड बजेट काढणं तुमच्या हातात आहे. ठीक आहे, त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला प्रशासकीय अधिकारी बनवले की तुम्ही बनलेत त्या पोस्टवर, तुम्ही ते तुमचं काम आहे. आम्ही नाही सांगणार की एस्टिमेशन कसं काढायचं. ठीक आहे, टॅक्स नाही भरला तर चालेल का? नाही चालणार, बिलकुल नाही चालणार. कारण तुम्ही मग त्याच्यावर परत
21% जे पण तुमचं व्याज आहे ते लावणार. आम्ही आता पुढच्या वर्षी हेच करणार आहेत की टॅक्स नाही भरणार. ठीक आहे. पण मग तुम्ही असं म्हणता टॅक्स नाही भरणार, मग टॅक्स नाही भरलं तर मग ते पुन्हा बिजली काटा किंवा लाईट कापा असलं जेव्हा होऊ द्या. आज रस्त्यावर आहे तेव्हा पण रस्त्यावर येऊ. ठीक आहे. 5 वर्ष अगोदर आता tax 10 झाले, वर्ष. त्याचं काय आतापर्यंत त्यांनी सांगितलं काही काम केलं नाहीये. 5 वर्षात तुमच्याकडे आलेलं इन्व्हेस्टमेंट आलेली आहे, तर त्याचं काम का नाही झालंय? साध्या रोडवरती लाईट्स नाहीये, काहीच नाहीये, पाण्याची सोय नाहीये, कॉर्पोरेशनचं पाणीचं सोय नाहीये. रोड बघा ना तुम्ही काय आलंय, सगळं पाणी दिसतं दर आमच्या इकडं. आम्हाला पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट जे आज प्रशासकीय अधिकारी आहे फक्त, कारण इकडं कॉर्पोरेटर नाही कोणी. ठीक आहे. आणि जे त्यांचे सरकार नियुक्त कॉर्पोरेटर त्यांना तेवढा अधिकार नाही. त्याच्यामुळे आमचा जो पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट हे प्रशासकीय अधिकारी आहेत. आणि त्या उत्तरांची जे आम्ही जेव्हा बोलतो त्यांच्याशी ती टाळाटाळ मिळते. त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की आम्ही उगाचच टॅक्स पे करतोय. का करतोय टॅक्स पे? आम्ही इथं भरतोय, दुसरीकडे भरतोय, ऑफिसला भरतोय, आम्ही कमवतो का भरतो जास्त ते समजत नाही आम्हाला. आणि त्याचं जर सॅटिस्फॅक्शन आम्हाला मिळणार नसेल, आमचे मुलं जर पाण्यातच राहत असेल तर हे असंच होणार आहे. आता इथं झालं, आम्ही पुढं करू, मेन रोडवर जाऊ. ताई पण असा एक प्रश्न आहे की पाणी प्यायला पाणी नाही आहे. सर्व महिला वर्ग इथं आहेत, महिलांचे जे काही प्रॉब्लेम असतात ते सुद्धा आहेत. आणि लहान मुलांना सुद्धा आता परीक्षा चालू आहे, व्यवस्थित खायला प्यायला कमी पडत असेल किंवा कुठे ना कुठे थोडासा ग्लिच पडत असेल, तर या गोष्टीला तुम्ही ॲज अ महिला कसं टॅकल कसं करता? तुमचा नेमकी व्यथा जी आहे की प्यायला पाणी नाही आहे, काय सांगाल या गोष्टीबद्दल? आम्हाला पाणी खालून वरती न्यावं लागतंय. आम्ही 5-5, 10-10 लिटरच्या बॉटल्स ज्या आहेत त्या खालून वरती नेतो. पाण्यात उतरून तुम्ही पाणी हो, भरता? मग काय करणार आहे? पाणी न्यावंच लागते ना, बंद आहे पूर्ण इलेक्ट्रिसिटी. बोल रहे हैं कि हम ऊपर तक पानी देने नहीं आएंगे. शॉप वालों ने भी मना कर दिया, डिलीवरी नहीं करेंगे पानी की. और पानी घर पे खत्म हो चुका है. पानी की बोतल की डिलीवरी भी नहीं है. देखेंगे कैसा. दादा, तुम्ही हा मुद्दा उचलून धरला, आता ह्या गोष्टीवरती तुम्ही पुढे काय करणार आहात? पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी जर या गोष्टीला सिरियसली घेतलं नाही तर तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे? सर, याच्यामध्ये जे दादांनी सांगितलं आणि माझ्या महिला भगिनींनी पण पूर्ण त्यांच्या व्यथा मांडलेल्या आहेत. अक्षरशः ही परिस्थिती आहे की खरंच आपण एक शहरामध्ये राहतो का? आज सांगताना धानोरी लोहगावची ओळख आपण काय सांगतो की आम्ही खूप म्हणजे मोठमोठे टाउनशिप आहेत, पण ही सत्य परिस्थिती आहे. आपण जर बघितलेलं असेल, गेले 3 दिवस झालेले आहे या आजूबाजूच्या सोसायट्यांच्या पूर्ण त्या लिफ्ट पिटमध्ये पाणी गेलेलं आहे. त्याच्यामुळे लाईट बंद आहे. या सगळ्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ज्येष्ठ नागरिक आहेत, ते 3 दिवसाला घरात अडकून आहेत. काही महिला, प्रेग्नंट महिला आहेत, लहान मुलं आहेत. आता ताईंनी सांगितलं की बाबा लहान मुलांना शाळेत जाताना आम्ही अक्षरशः घरातल्या कपड्यांवरती आणतो आणि मेन रोडवरती कपडे चेंज करतोय. आज एकीकडनं आपण मोठमोठ्या गप्पा मार चंद्रावर जाण्याच्या करायच्या, पण जर इथल्या नागरिकांना तुमच्या क्षुल्लक गोष्टींना जर इथं तुम्हाला जर सुविधा पुरवू शकत नसेल, त्याला अर्थ काय? 10 वर्षांपासून 100% यांची समस्या होती. त्याचंच औचित्य राखून गेले 2 वर्षांपूर्वी आपल्या भागामध्ये जशी आजची परिस्थिती आहे सेम परिस्थिती भेडसावली असताना त्यावेळेसचे वडगावशिरीचे आमदार सुनील टेंगरे यांनी कमिशनरांची व्हिजिट केली. पूर्ण वडगावशिरी मतदारसंघामध्ये जेवढे व्हिजिट केली त्याच्यामध्ये जवळपास 32 ठिकाणी असे क्रॉनिक स्पॉट्स होते, त्याच्यामध्ये हाही होता. याच्याबद्दल, या कामाबद्दल ऑलरेडी 2 वर्षांपूर्वी वर्क ऑर्डरसुद्धा झालेली आहे. अधिकाऱ्यांनी वेळोवेळी सांगितलं तुम्हाला वर्क ऑर्डर आहे, कारण हे जे आहे NDMAच्या अंडरमधलं, नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंटच्या अंडरमध्ये याची वर्क ऑर्डर झालेली आहे. कॉन्ट्रॅक्टरचा माणूससुद्धा इथे येऊन थांबलेला, तो साईड बाय साईड सगळा अंदाजा घेतोय. ज्यावेळेस तुम्हाला वर्क ऑर्डर पण आहे, फंड्स पण आहेत, मग नक्की तुम्हाला या गोष्टीसाठी आज कारवाई न करण्याचं नक्की कारण काय मला कळत नाही आहे. ज्यावेळेस निवडणुका येतात तुम्ही मोठमोठे आश्वासनं देता, आम्ही हे करू, आम्ही ते करू. इतर वेळेस तुम्ही फक्त येऊन जर बघायची जर भूमिका केली तर मग आम्ही नागरिकांनी कोणाकडे बघायचं त्यामध्ये? आणि ही आत्ताची परिस्थिती नाही आहे, प्रत्येक वेळेची आहे. माझ्या माहितीनुसार ज्यावेळेस निवडणुका येतात तुम्ही सांगताना त्याच्यावरती ज्या वर्क ऑर्डर झालेल्या आहेत त्याला फंड्स अलॉट झालेले आहेत, कमीत कमी त्याच्यावरती कामं होणं हे अपेक्षित आहे. उद्या जर समजा याच्यापैकी ज्येष्ठ नागरिक आहेत, काही प्रेग्नंट महिला आहेत, जर याच्यापैकी जर उद्या कोणी जर मेडिकल ट्रीटमेंटशिवाय जर कोणी जर दगावलं, याला जबाबदार कोण आहे? जर असं समजा काही एखादा प्रकार असं घडू नये, पण घडला तर याला सर्वस्वी जबाबदार इथले जे प्रशासकीय अधिकारी असतील त्यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची आमची मागणी असणार आहे. मगाशी ताईंनी सांगितलं परवा दिवशी फायर ब्रिगेडच्या लोकांना बोलवलं, सेम परिस्थिती मागच्या वर्षी सुद्धा झाली होती. आपले सगळे सोसायटीचे लोक पण आहेत तिथे. या ठिकाणी मी रात्री 10 वाजता येऊन इकडे फायर ब्रिगेडची गाडी लावली आणि सकाळपर्यंत पूर्ण खाली केलं होतं. 3 दिवस झाला आज या ठिकाणी झालेलं नाही. परवा दिवशी फायर ब्रिगेडची माणसं येतात आणि सांगतात याच्यामध्ये आम्ही काही करू शकणार नाही आहे. मग फायर ब्रिगेडचं ॲक्च्युअलमध्ये कधी माणसाचा जीव गेल्यानंतर येणार आहे का? याला जबाबदार ते देणार आहेत का? बरं, आज ज्यावेळेस इकडे मी आलो त्यावेळेस मी फोन केल्यानंतर 2 वेळा त्यांना आवाज वाढवून बोलल्यानंतर आज त्यांनी लगेच इथे आणून पंप लावलेला आहे. मग प्रत्येक वेळेस जर कोणी जर प्रेशर आणल्यानंतरच हे प्रशासकीय अधिकारी काम करणार आहेत का? माझं सरळ म्हणणं आहे, जर उद्या या गोष्टीमध्ये काही कमी जास्त झालं तर यांच्यावरती सर्व जबाबदार लोकांवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे.
पुणे महानगरपालिकेचा हलगर्जीपणा आणि घाळपणा काय नवीन नाही. आता या सर्व लोकांची परिस्थिती बघून, यांचा त्रास बघून तरी पुणे महानगरपालिकेला जाग येते की नाही ते आपण बघूच. तोपर्यंत न्यूज.साठी मी अंशुकाश.